हा बोल, आता कशाला फोन केलास? सत्यजित 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 प्लीज लवकर इकडे, प्लीज लवकर ये. हॅलो, जरा स्पष्ट बोल. हॅलो. सत्यजित प्लीज लवकर इकडे ये. अगं स्पष्टपणे बोल ना प्रिया. हॅलो. सत्यजित मला वाचव. मी 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 खरंच काही केलं नाहीये. प्लीज मला वाचव सत्यजित, प्लीज लवकर. काय नाही की. हॅलो, तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये प्रिया. हॅलो. तू तू इकडे ये, तुला सगळं काही कळेल. प्लीज लवकर ये ना सत्यजित, प्लीज प्लीज. अगं पण कुठे प्रिया? हे बघ, एक तर तू अशी पॅनिक होऊ नको, शांतपणे बोल जरा. हॅलो. मी मी हॅलो. हॅलो सत्यजित, सत्यजित प्लीज. हॅलो. काय चाललंय काय? विहंग फोन उचलत नाही, मधुरा फोन उचलत नाही. मी एक काम करतो, मी विहंगच्या घरी जाऊन बघ. तिथे मधुरा असेल, निदान तिला काहीतरी माहिती असेल. सत्यजित प्लीज. अनघा, हे आता शांत होणं शक्य नाही. सांगितलं होतं ना तुला. आता फक्त व्यवहार सुरू राहिले पाहिजेत. आलो. टेक केअर. बाय. कोण कोणा तुम्ही? हे बघा बाई, काय बाई, अहो एवढा कडक इस्त्रीचा युनिफॉर्म घातलाय तरी हा प्रश्न विचारताय. मला का थांबवलं इकडे? मला जाऊ द्या. बस गा, बसा हो. कुठे जात आहे? आपण जरा गप्पा मारू. नाव काय तुमचं? मी नाही सांगणार. माझं नाव काय करायचं? ए तोंडुगाड, मॅट्रिमोनी साईट वर टाकायचंय. सांगताय ना नाव तुमचं? प्रिया, प्रिया मोहिते. प्रिया मोहिते. इन्स्पेक्टर, माझ्या सगळ्यामध्ये काही चूक नाहीये. मी खरंच काही केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. माझं या सगळ्याची काही संबंध नाहीये. ओ बाई, अहो मी कुठं म्हटलं तुम्ही काय केलंय म्हणून? हा, मला फक्त सांगा, हा सगळा काय प्रकार आहे? विहंग, रे काय? मधुरा, विहंग, विहंग रे बोल ना. विहंग रे बोल ना, काय झालंय काय हे सगळं? विहंग. एक्सक्यूज मी, आपण कोण? नमस्कार, माझं नाव सत्यजित मुधोळकर. विहंग माझा बिझनेस पार्टनर आहे आणि मधुरा, मधुरा माझी मेहुणी. हो, आय सी. मी इन्स्पेक्टर समीर ठाकूर. इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं कसं काय? मिस्टर मुधोळकर, आम्हाला एक निनावी फोन आला होता. त्या व्यक्तीनेच आम्हाला इथली खबर दिली. आम्ही जेव्हा इथे घटनास्थळी पोहोचलो तेव्हा त्या मॅडमची डेड बॉडी आतमध्ये पडली होती. हे साहेब इथे असेच उभे होते. आम्ही इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली, पण प्रथमदर्शनी असं लक्षात येत आहे की हा खून सूडबुद्धीनेच केला गेला असावा. कारण घरात कुठल्याही प्रकारच्या चोरीचा प्रयत्न केल्याच्या खुणा नाहीये. एनिवेज, आम्हाला प्रोसिजर्स तर कम्प्लीट कराव्याच लागतील. राणे,
पंचनामा झाला असेल तर बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि फाईल सकाळपर्यंत माझ्या डेस्कवर हवी आहे. ओके, निघा. सोळा मधुराला. कुठे घेऊन चालला तुम्ही मधुराला? काही झालेलं नाहीये. मी तुम्हाला कुठे घेऊन जाऊ देणार नाहीये तिला. मिस्टर भोसले, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. शी इज नो मोर. इन्स्पेक्टर, तोंड सांभाळून बोल. तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? सत्यजित, अरे ती शांतपणे झोपली. हा हा, आज काय काय बडवतंय? नाही बोलू शकत त्यांच्याशी. सत्यजित, तुला माहिती ना तिला अशी थट्टा मस्करी करायची सवय. ती आता सहज म्हणून माझी मजा करायला म्हणून ती जीव घेणी थट्टा करते रे. बाजूला चल रे राजा. अरे मग हा असं काय बडबडतोय तू? तू बाजूला ये. सत्यजित तू प्लीज, तू कर ना काहीतरी. अरे ती माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे रे. ती मी बाप होणार आहे, काका होणार आहेस. तू कर ना काहीतरी. तू काही करू शकतोस, मला माहितीये. तू कुठलाही डाव कधी फिरू शकतोस. अरे पण चल 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 विहंग, बाजूला ये. आपण बाजूला जाऊन बोलू. आपण सगळं बोलू. बाजूला तू ये. त्यांना त्यांचं काम करू दे विहंग. अरे त्यांचं काम आपण नंतर बोलू त्यांच्याशी. सत्यजित, अरे मी आज सकाळी आम्ही प्लॅन केलेला की मी लवकर घरी येईन. मी तिला बाहेर जेवायला घेऊन जाईन. पण नंतर आम्ही लॉंग ड्राईव्हला जाऊ. विहंग, शांत हो रे. शांत हो. तुला माहितीये मधुरा कशी आहे? तुला माहिती? अरे मी तिला कधी दुखवलं नाहीये. थोडे बाबा, हात एकदम स्वच्छ. बाप गायब. अजून थोडं पाणी. आता एकदम स्वच्छ. होय. संख्ये जी, एक स्वच्छ पांढरा कुर्ता घेऊन या, डाग नसलेला. जी बाबा, तुमच्या शिकवणीनुसार सगळ्या जगाचं कल्याण हो, सगळ्यांना सुख शांती लाभ हो, सगळ्यांना फायदा हो. पापाचा घडा आमचा, पापाचा घडा तुमच्या कृपेमुळे कधीच भरत नसतो बाबा. परमपूज्य सद्गुरु तांबडे महाराज की जय. शोधा मिस्टर मधुरकर. मिस्टर भोसले कसे आहेत आता? डॉक्टरांनी आत्ताच त्याला अँटी स्ट्रेस गोळ्या दिल्या. झोप लागली का? त्यांना झोपेची नितांत गरज आहे. तुम्हाला काय वाटतं मिस्टर मुधोळकर, या सगळ्याच्या पाठी नक्की कोण असेल? म्हणजे तुमचा काय अंदाज? नाही ठीक आहे, असू दे. मिस्टर मुधोळकर, मला तुम्हाला एका व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे. काय सुनबाई, जमतंय ना एक उलट एक सुलट? हो, जमतंय ना. आता तुम्ही शिकवलंत म्हटल्यावर मी कशी विसरे नाही. असं नाही, मी एवढ्या हौसेने मधुराच्या बाळासाठी स्वेटर विणतीयेस, म्हटलं तो पूर्ण होईल ना तुझ्याकडून. हो, आता तुम्ही तुमच्या नातीसाठी स्वेटर विणलात, मग मला मधुराच्या बाळासाठी स्वेटर विणायला नको? ते खरंच आहे. ऍक्च्युली काय नाही,
मधुराला ना असं स्वेटर विणणं वगैरे अजिबात येत नाही. पैसे टाकायचे आणि वस्तू घ्यायची असा स्वभाव आहे तिचा. पण समोरच्याचं कौतुक आहे की नाही, मग झालं. हो ते आहे ना, लहानपणापासून तशीच आहे. सगळं करते होती इतरांसाठी, पण तोंडाने फुकट घालवते. तिला ना अजिबात कळत नाही की मनात काहीही असलं तरी बोलून समोरच्याचं मन दुखवायचं नाही. लहान आहे अजून. जाऊ दे ग, लहान आहे अजून. खरं तर माझेही तिच्याबद्दल आधी खूप गैरसमज झाले होते, पण नंतर मात्र जेव्हा जेव्हा भेटायची ना तेव्हा अगदी आस्थेनं चौकशी करायची. हो, माझी तर खूप इच्छा आहे तिला अगदी सुदृढ आणि छान हसरं बाळ व्हावं बघ, आपल्या पिल्लू सारखं. आई मला तर असं वाटतं ना की आपल्या विहंग भाऊजी आणि मधुराला मुलगाच व्हावा, म्हणजे आपल्या बाळाला सुद्धा भाऊ मिळेल, खेळायला कोणीतरी. हो, मज्जा येईल ना असं झालं तर. बहीण भावाची जोडी ना एकत्रच वाढेल बघ. म्हणजे आपण त्यांना एका शाळेत घालूया. आता विहंग आणि सत्यजित कसे मित्र असले तरी सख्या भावाप्रमाणे वाढलेत, तसंच या दोघांचे ही दोघं मावस भावंड सख्या भावंडाप्रमाणे वाढतील बघ आपल्या घरामध्ये. हो नाहीतर काय. आणि बाबा आहेतच दोघांवर लक्ष ठेवायला. सरनाईक साहेब म्हणजे बरं होईल. आणि आई विहंग भाऊजींना बहीण नाहीये बरोबर, म्हणजे बाळाला आत्या नाहीये. मग विहंग भाऊजी मला भावासारखे, म्हणजे मी बाळाची आत्या आणि मावशी दोन्ही नाही का. म्हणजे बाळाचं नाव ठेवायचा हक्क माझ्याकडे, आणि मी माझ्या आवडीचंच नाव ठेवणार. यावेळेस चिठ्ठ्या वगैरे टाकणं प्रकार अजिबात नाही करायचं. माझी काही हरकत नाही. मधुरा म्हणत असेल तर तूच नाव ठेव. अगं हो, नाव ठेवण्यावरून आठवलं, आपल्याला बारशाला दागिने करून घ्यावे लागतील. पण काय म्हणते, सोन्याचे दर आता कमी झालेतच, तर आपण करून टाकूया ना. आपल्या पिल्लासाठी दागिने करूया आणि मधुराच्या बाळासाठी, दोघांसाठी करून घेऊया. हो म्हणजे काय काय बघ, पैंजण चांदीचेच असतात, पण हातातले वाळे. जाधव, सत्यजित प्लीज मला वाचव. या लोकांना सांग मी काही केलेलं नाहीये. मी सांगितलं ते माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. सत्यजित प्लीज त्यांना सांग ना, मी काही केलं नाहीये. मी खरंच काही केलं नाही. सांगतो. प्रिया मॅडम, तुम्ही काही केलंय असं कुठे म्हणतोय मी? तुम्ही गुन्हा केलाय असं कसं वाटेल आम्हाला? म्हणजे जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत कसं वाटेल? कशाला घाबरताय उगीच? बसा शांतपणे. मॅडम पाणी द्या त्यांना. या पाणी पिऊन घे. मिस्टर मुधोळकर, ऍक्च्युली मी तुमची त्यांच्याशी ओळख करून द्यायला आणलं होतं, पण मी सरप्राईज झालं. या कोण? तुमच्या ही प्रिया, प्रिया मोहिते. इतकी माहिती दिली आहे त्यांनी आम्हाला. पुढे बोला. प्रिया माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी. अरे वा, म्हणजे बरीच घट्ट मैत्री दिसते तुमची. पिढी जात. मग तसं असताना या इथे कशा? असं आहे की कसं आहे? तेच तर सांगतोय ना. हा सांगा, ऐकतो मी. बोला बोला. मधुरा माझी मेहुणी आहे. प्रिया गेली 3 वर्ष माझ्या घरी राहते. त्यामुळे मधुरा आणि प्रिया एकमेकींना ओळखतात. त्यामुळे एखाद्या कामानिमित्त प्रिया कदाचित इथे आली असेल. एक मिनिट. मिसेस भोसले तुमची मेहुणी, मिस्टर भोसले तुमचे बिझनेस पार्टनर, या प्रिया मॅडम तुमच्या घरी राहतात. त्या इथे मिसेस भोसलेंना भेटायला आल्या होत्या. मिस्टर मुधोळकर, जाम कॉम्प्लिकेटेड नाती आहे तुमची.
बघत का उभरेला पाणी पाजा त्यांना. सावकाश आहे, सावकाश सावकाश. काही 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 घाई नाही, सावकाश. कसं वाटतंय आता? नाही होतं असं बऱ्याच जणांचं होतं. आम्हाला बघितल्यावर बरेच जणांना घाम फुटतो, काहींची बोबडी वळते, काहींचा घसा कोरडा पडतो, तसा तुमचा पडलाय. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर. हा बोला 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 ना मिस्टर मुधोळकर. मला मधुराच्या वडिलांना आणि तिच्या बहिणीला कळवावं लागेल. वडील अच्छा 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 अच्छा, म्हणजे मिसेस भोसलेंचे वडील ते तुमचे सासरे आणि त्यांची बहीण ती तुमची मिसेस, हो ना? हो. येस येस, कळवायला तर हवंच. बरोबर ना मोहिते मॅडम? कळवावं तर लागणारच ना. करा फोन. प्रिया ऐक ऐक, घरी फोन करावा लागेल ना. तू बस इथे, तुला काही नाही होणार आहे. बस. डोंट वरी मधुळकर, तुमच्या फॅमिली फ्रेंडला काहीही होणार नाही, मी आहे ना. सध्या फक्त बाजूला झालात तर उपकार होतील. शुअर प्लीज. तुम्ही बसा ना. ए बस गा बस. मोहिते कॉलेज कुठलं हो तुमचं? नाही म्हणजे माझ्याही कॉलेजला एक मोहिते नावाची मुलगी होती, दिसायला बरी होती तशी ती. वहिनी, अगं पाय दुखतील फेऱ्या मारून मारून, पण तो सत्य यायचा नाही. तुला ठाव आहे ना व? अगं ऑफिसात खूप कामं असली म्हणजे रात्री 2-3 वाजता सुद्धा येतो तो. खूप कामं असतील. आणि असं बी आजकाल त्या पिलू सोबत बसलेला असतो ना दिवसभर. अगं खूप कामं तुंबून राहिली असती. समधी कामं आटपूनच येईल बघ तो घर. अहो आई हा आई, यांचा काही फोन आला का? नाही नाही आला अजून. मग तुम्ही त्यांना फोन तरी करून बघा ना. जेवलेत की घरी येऊन जेवणार आहेत ते तरी कळेल आपल्याला. घरातल्या समध्यांनी जेवून घ्या. नाही, मी माझ्या जेवणासाठी म्हणून नाही सांगत आहे. ठाव आहे तरी बी जेवून घ्या. ओल्या बाळणबाईनं जास्त वेळ उपाशी राहू नये असं म्हणतात, मी ऐकले. नाहीतर म्हणाल ज्ञान शिकवते म्हणून. अशी बघतीस काय माझ्याकडं? बघितलंच नाही बाई मला. जा जेवून घे. नाही तसं नाही, मी थोड्या वेळाने जेवले तर चालेल ना? तू तू पड जा आतमध्ये. हा आई पण तुम्ही त्यांना नक्की फोन करून हो बघा. हो नाही, फोन करते आणि मग सांगते तुला काय ते. तू झोप जा. हो. हा? आराम कर. हो. सत्यजित ऑफिस मध्ये नाहीये. हापिसात नाहीये? मग गेला कुठं? अनघराजेच्या घरी. अनघाराचे? हॅलो आई मी बोलतो. सत्या कुठे आहेस तू? अजून किती वेळ लागणार आहे तुला घरी यायला? मी तुला सांगितलं होतं ना लवकर ये म्हणून. आई ते सोड, तू आधी जरा मंजिरीला फोन. मंजिरी? आई मंजिरीला फोन दे, मला बोलायचं तिच्याशी, महत्वाचं. म्हणजे आता फोनवर पण तू तिच्याशी वाद घालणार आहेस? आई प्लीज मंजिरीला फोन दे. ठीक आहे मी देते तिला फोन, पण तू आता जे काही बोललायस ना ते लक्षात ठेवा सत्या. मंजिरी झोपली आताच. मी जेवून घेते. नाही नाही ऐक, सत्यजीतचा फोन आहे, त्याला बोलायचं तुझ्याशी. माझ्याशी? हो घे ना. हॅलो. हॅलो मंजिरी. हो बोलते, बोला ना. हे बघ, मी आता जे काही सांगणार आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घे. हो बोला. मी आता विहंगकडे आलोय, म्हणजे मी विहंग बरोबरच आहे. मंजिरी
मधुरा, काय झालंय? काय झालंय? मला मला स्पष्टपणे सांगाल का? मधुरा आपल्याला सोडून गेली मंजरी. तिचा खून केलाय कोणीतरी. हॅलो मंजिरी.